नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी 24x7 न्यूज चॅनल। माय मराठी 24x7 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे। बातमी आहे मुळशी तालुक्यातील धरण भागातील। आपल्या समोर जे दिसतोय हा सावळा घाट आणि या सावळ्या घाटामध्ये असणारे हे पर्यटक आणि याच पर्यटकांमुळे बंद करण्यात आलेला हा अंदरबन ट्रेक वरती अवलंबून असणारे मुळशी धरण भागातील जवळजवळ 15 ते 20 गावातील तरुण व्यावसायिक हे या पावसाळ्यामध्ये छोटे छोटे व्यवसाय करून आपली उपजीविका खरं तर भागवत असतात आणि या अंदरबन ट्रेक बंद केल्यामुळे इथल्या व्यावसायिकांची उपासमारीची वेळ आलेली आहे। या ठिकाणी लहान लहान व्यावसायिकांनी आपला उद्योगधंद्यासाठी कर्ज पाणी घेऊन बँकेतनं कर्ज घेऊन खरं तर आपला हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे आणि याच हॉटेल व्यवसायावरती आता एक बंद करण्याची वेळ आली आहे। जर अंदरबन ट्रेक हा वेळेस सुरू झाला नाही तर तरुण पिढी ही एका बेरोजगारकडे पुन्हा एकदा वळेल आणि हॉटेल व्यवसाय हे बंद होते। खरं तर आज या ठिकाणी अंदरबन ट्रेक सुरू होतो त्याच ठिकाणी आज आपल्याला एक पर्यटकही सुद्धा पाहायला मिळत नाही। अंदरबन ट्रेक हा सुरू करत असताना त्याची पार्श्वभूमी येते रायगडमध्ये आणि ज्या ठिकाणी वाहतुकीला सुरुवात होते ती वाहतूक होते मुळशी मधनं। म्हणजे येथील व्यावसायिकांनी मुळशी मधील संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भेटावं का रायगड या ठिकाणी अधिकारी यांना भेटावं यामध्ये तर मोठाच प्रश्नचिन्ह उरले। इथल्या व्यावसायिकांनी आपल्या उपजीविकासाठी छोटे छोटे व्यवसाय करत असताना जे काही कर्ज घेतलेले आहे ह्याचे हप्ते देखील या पावसाळ्यामध्ये झालेले नाहीत, हे सुद्धा हप्ते भरणं मुश्किल झालेलं आहे। तर आज व्यावसायिक हा अडचणीत आलेला असताना अंदरबन ट्रेक हा सुरू करून मुळशीतील रायगड परिसरामधील विळा परिसरामधील तामिनी घाटात परिसरामधील जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत यांच्या उपजीविकाचं साधन असणारा हा अंदरबन ट्रेक सावळ्या घाट असेल, कुंडलिका व्हॅली असेल, हे अनेक छोटे छोटे धबधबे या ठिकाणी आहेत। पर्यटक येतात आणि येथील छोटे छोटे व्यावसायिकांची उपजीविका असणारे हॉटेल धंदा हा खरं तर या ठिकाणी होत असतो। परंतु अंदरबन ट्रेक हा बंद केल्याने येथील तरुणावरती बेरोजगारीचे वेळ आलेली आहे। कुठंतरी हा तरुण एका उद्योग व्यवसायाकडे वळत असताना हा तरुण आता बेरोजगारीकडे वळतो की काय याची भीती गावातील ज्येष्ठांना पडलेली आहे। या तालुक्यातील राजकीय नेते यांनी याचा पाठपुरावा करा अशी मागणी तरुणाकडून होत आहे। चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।